त्या बुलेटचा गाडीचा जो ओनर आहे तो येऊन ओरडतोय, म्हणतोय तू पडली म्हणून. बरं झालं माझी व्लॉगिंग चालू होती. ओके, तर नमस्कार मंडळी, वेलकम टू माय ब्लॉग. कसे आहेत तुम्ही सगळे? आपण आता निघूया जिमला आणि आपण आता बाईकनं नाही, आपण आता चालत जायचं. जरा थोडं 1.5 किलोमीटर 3 किलोमीटरची जरा मस्त वॉकिंग पण होती. सकाळी मस्त जरा फ्रेश वाटेल. सारखं सारखं जाणं होईल का नाही माहिती नाही, पण बघूयात, ट्राय करायला काय हरकत नाही आहे. सो आता आपण निघूया जिमला. सकाळी जरा थोडंसं मस्त एनर्जी ड्रिंक घेऊयात आपण आणि निघू फ्रेश होऊन. चलो. चला मंडळी, निघत आता आपण. चला मंडळी, निघत आपण. आज तुम्हारा भाई पैदल चल के जाएगा. पहिल्यांदा जिमला चालत चाललोय मी. आता आजपर्यंत मी कधी चालत गेलो नाही जिमला. गाडीवर गेलोय, चाललोय तर चाललोय 1.5 किलोमीटर, म्हणजे लय वाटाले तरी जाऊन येईल. चला भाई, असं चालत जायचं. प्रॉब्लेम काय माहिती का माझा, असे जे आजूबाजूला दुकानं राहतात ना, भेळ वडापावचे ह्याचे, तर असं सकाळ सकाळी असं वास आलं ना, कंट्रोल होत नाही. असं वाटतं की यार काय यार खाऊ. त्याच्यामुळे मी गाडीवर जास्त प्रेफर करतो. गाडीनं गेलं म्हणलं की आपलं मस्त सनकत डेट नीट आहे, जिथं जायचं तिथं आपण जाऊ शकतो जिमला. असं चालत जायचं म्हणलं की दर एक दुकानातून कशाचा वास यायला, भेळचा वडापावचा, कोणता नाश्ता सेंटर, कधी डोसा इडली, वास आलं की मग असं कंट्रोल करत जात बसावं लागतं. चला बाबा, इथं ताकचं पण आहे. जिम झाली की आपण येताना ताक घेऊन येऊ. ताक घ्यायचं आपल्याला. आपले उचला. हा पडलेली होती. अवघडच आहे भाई. हा तिथं ऑलरेडी एकाची स्प्लेंडर पडली, बुलेट ही पडली. उचलले वरून त्या बुलेटचा गाडीचा जो ओनर आहे तो येऊन ओरडतोय, म्हणतोय तू पडली म्हणून. आयला भलायचा जमानाच नाही. चांगलं उचलले तर उचलले, त्याच्यामध्ये आपल्यावर बरोबर उठतोय तूच पडला म्हणून. बरं झालं माझी व्लॉगिंग चालू होती, त्याच्यामुळे प्रूफ होता. दाखवलं त्यांना, हो का बघा म्हणलं. मी चालत जात होतो, गाडी ऑलरेडी पडलेली होती, मी वरून उचलली गाडी, राहा का बसला. आणि तरी असं करतो. काय राहो, काय पद्धत आहे. आयला म्हणजे करावं तर करावं, वरून जाऊ द्या. चला, सकाळ सकाळी यायला जरा मोटिवेशन, उठून आपण चाललोय त्याच्यामध्ये डिमोटिवेट करते. चला आपण जरा मस्त फ्रेश होऊन निघा जिमला. जिम करत आलोय जवळ जरा. चला मंडळी, आलो आपण जिमला. निघू आपण आता. आपण घेऊयात आता ताक. बरं वाटतं जरा ताक द्या. किती? 50 का?
आणि मग डोळ्याला फक्त मस्त आपला एक प्रकारचा फ्रेश नाश्ता होईल लिक्विडिटीमधून. चलो आपली रूम आ गई. Later that same evening. तर मंडळी आता आपण काहीतरी रेसिपी बनवूयात. डाईट चालू केला आहे, मग आपण जरा बनवूयात आता चिकनची भाजी. सपक बनवूयात. आपण आता भाकर घेऊत आणि मग चिकन बिकन सगळं घेऊन मग निघूयात रूमवर. ओके चला मंडळी, भाकर घेतली आपण. अब हम बनाएंगे रूम पे चिकन की सब्जी, चिकन की भाजी. चलो बघा मंडळी, मस्त भात टाकलाय आणि ये आपली रेसिपी. मस्त कोथिंबीर कांदा बिंदा टाकून मस्त ताव मारायला. अच्छा भाजी झाली का नाही. के बाद भी तुम उसे भूल पाओगे. सूप पिऊ बाबा. सूप भाई आपला फेवरेट सूप है. जल्दी ही मर भी जाऊंगा. अब आप इस तरह की बेकार की बातें करना बंद कीजिए दादाजी. मैं खेतों में काम नहीं करने वाला. आता बरं वाटायलंय. ओके तर मंडळी, आजचा ब्लॉग आपण एंड करून टाकूयात. मस्त आज आपण जेवण केले, मस्त चिकनची रेसिपी केली होती, पोट भरलंय आपलं. आणि आजचा ब्लॉग एंड करून टाकूत. तुम्ही मला सांगा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते, आणि आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून टाका. ओके, भेटत आपण अशाच एक चांगल्याशा चमक धमक नवीन ब्लॉगमध्ये. ओके चला बाय.